सगळ्यांच्या वतीने वहिनींना शब्द देते की महाविकास आघाडीतला प्रत्येक कार्यकर्ता आणि जो बारामतीतला मतदार आहे तो वहिनींना ह्या इलेक्शनमध्ये ताकदीने त्यांच्याबरोबर उभा राहायला शब्द द्यायला मिळाला। गेले 6 दशक बारामतीकरांचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे। मला अभिमान वाटतो ह्या बारामतीकरांनी अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष केला, पण बारामतीकरांनी कधी पवारांची साथ नाही सोडली आणि ह्याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून शब्द आणि शुभेच्छा द्यायला आले की या संपूर्ण इलेक्शनमध्ये माझी तर इच्छा होती हे बिनविरोध व्हावं, इलेक्शनच होऊ नये। म्हणून पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं, मी पहिल्या दिवशी चॅनलवर गेले आणि म्हणाले वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध झालं पाहिजे। दुर्दैव आहे की काही लोकांचे फॉर्म अजूनही राहिले, पण ठीक आहे, आता मतदान होईल, पण हे विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। आपल्या सगळ्यांना मतदानाचा नंबर किती आहे आपला? 1 नंबरला वहिनींचं नाव, चिन्ह आणि बटन आहे। त्या 1 नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली, श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या ही विनंती करायला मिळाली। ही दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये। मला आजही तो दिवस आठवतो। मी सकाळी वॉक करत होते, 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला। अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय। म्हणलं काय पण बोलू नकोस। मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय। म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट। एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होते ही घटना झाली। आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा आहे, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला। आजही मला विश्वास बसत नाही। ते प्लेन बघायची हिम्मत मी पण केली नाही। त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो, वहिनींना माझ्यात तर हिम्मत पण नव्हती। पार्थ म्हटला बघायचं